एखाद्या ठराविक ठिकाणी राहायला गेल्यानंतरच माणसाची प्रगती होते, अचानक प्रगती होते. हा वास्तुशास्त्राचाच भाग आहे का? 100%. ओके. ठीक आहे. कारण एका पर्टिक्युलर ठिकाणी आता माझा अनुभव सांगायला हरकत नाही आहे की ऑलमोस्ट 2004 पासून मी पुण्यात आहे. 2002-04च्या आसपास माझं शिक्षणही पुण्यात झालं. त्यानंतर मी जॉबही केलो. त्यानंतर मागच्या 2 वर्षाला मी मुंबईला शिफ्ट झालो आहे. म्हणजे जॉबसाठी मी शिफ्ट झालो. तर जेवढी प्रगती माझी एवढ्या वर्षामध्ये नाही झाली, ती प्रगती माझ्या ह्या 1.5 वर्ष 2 वर्षामध्ये झालेली आहे. म्हणजे तुमचं वास्तुशास्त्र एवढं तुमच्यासाठी काम करतं, एवढं फेवरेबल आहे. ह्या वास्तूबरोबर जर तुम्ही ॲस्ट्रोलॉजी कनेक्टेड केलात, तर तुम्ही कुठल्या शहरामध्ये जाऊन जास्त प्रगती करतात हेही चांगले ॲस्ट्रोलॉजर सांगू शकतात. राईट. मग त्याच्यामध्ये पर्टिक्युलर सिटीमध्ये, समजा ह्या सिटीमध्ये पुण्यामध्ये पर्टिक्युलर कुठल्या एरियामध्ये बाबा कोथरूड साईडला, हडपसर साईडला, बावधान साईडला एक्झॅक्टली कुठं राहिलं प्रगती जास्त होईल हेही कनेक्ट करता येतं. ओके. तर हे एवढं जास्त मॅटर करतं. आणि प्लस तुमची वास्तू, ज्या वास्तूमध्ये तुम्ही जाता तिथे गेल्यावर प्रगती किती झाली ती बघा. मग तिथली एनर्जी तुम्हाला मदत करते का ग्रो करण्यासाठी? 100% मदत करते. जेवढा तुम्ही दक्षिण भाग बघत गेलात ना, दक्षिण भाग म्हणजे प्रत्येक सिटीमधला दक्षिण भाग, प्रत्येक राज्यामधला दक्षिण भाग हा आहे ना, थोडासा बरकतीचा दिसतो तुम्हाला, थोडासा जास्त प्रगत दिसतो. राईट. बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू, वेल्थच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. मग ह्या शास्त्राला आपल्याला जसं पाहिजे, मला अल्टिमेट गोल काय त्याच्याप्रमाणे जर तुम्ही वापरलं तर जास्त बेटर. ओके.